अगं तू ये ये. काय करतेस? काय नाही ग ते गुरांना टाकायचं होतं. कशी आहे, बरी आहेस का? हा बरी आहे. लीच खराब झालीच ग. म्हणजे मिळून बाई तुम्हाला म्हणायचं काय मी तिला खायला घालीत नाही. नाही हो तसं नाही, काळजी पोटी विचारलं मी. अहो तिचं आधीच वजन बघा ना आताच वजन बघा. हो का सावडं आले. ए बोल साडूनला माग आपले जे पैसे मागायचे ती. कशात पैसे कसले ग काय झालंय आमचा गोळ झालाय असा की रानातून पाईपलाईन न्यायची एका जणाच्या पाईपलाईन करायची पण तो रानावाला पैसे मागायला लागलाय. मग द्यायचं पैसे त्याला काय पण आता आमच्याकडे आमचं फक्त पाईपलाईन पुरतं पैसे होते, त्याला द्यायला आमच्याकडे नाही तर मग मला आपलं पाहुण्याकडून येऊन घेऊन जावं याच्याने काढण्यापेक्षा. आमच्याकडे तरी कशा झाल्यात तवा आहे का तुम्ही असंच येवळता दरवेळेस. नाही राव असतं तर लय दिलं असतं. टायमिंगला असल्यावर आम्ही आमच्या खिशात पैसे राहत नाहीत, आम्ही लगेच देऊन टाकतो. आमचं मन बी लय मोठं आहे तसं. आमच्या मनाचं बघू नका, आम्ही लगेच दिलं असतं. पण आता आमचंच काय झालंय किस्सं भोंगळ पडल्यावर झालं, पण आम्ही कुठून देणार तुम्हाला. तुम्ही सदाना कथा हित थांब म्हणा. तसं नाही काय बघा, घराला कलर सुद्धा आम्ही दिला नाही का तर पैसेच नाही तिथं. सगळं संपलेत. हे बघा मिळून बाई तुम्हाला द्यायला मला काही पैसे नाही वाटत नव्हतं असं नाही, तेव्हा दिलं असतं मी बी. पण माझ्या तर माझ्याकडे असतं दिलं असतं. आता माझी गुरांचं हे शेरडा बाहेर उगच बांधलेत का, ही शेड बी आता बारीक बसल्यात, गुरं बसा नाहीत आमची. हा म्हणजे तुम्हाला शेड बांधायचंय. बांधायचं आहे पण आता पैसा नाही पुरला, त्याला कुठून द्यावं. ह्याला मग तुमची तारांबळ चालली. मग एक काम करू की तारांबळ चला तुम्ही सगळी जाऊ आपण आपल्या मेवण्याकडे. मेवण्याला इतका कांदा झालाय, कांद्याचा इतका पैसा झालाय तुम्हाला काय सांगू. कांदा आता बाजार तर तुम्हाला माहिती ना कसं इथं. बाजार आहेत पण ते देईन का पण. दिन बहिणीसाठी नाही तर मग कोणासाठी. तुम्हाला काय वाटतं तुमचा भाऊ दिन का नाही तुम्हाला पैसे दादाला चिंगूच आहे तसा. दिन आपल्याला आपण काय पैसे का माघार देणार नाही तर का. अहो पण वहिनी आमची लय डेंजर आहे. कशी डेंजर असून दे 4 महिन्याचा प्रश्न आहे. आपलं तर काय लाख रुपये घेतो ना आपण 4 महिन्यात माघार देतो. काही का असं ना घ्यायचे ना पैसे, हा काही करून कोणत्या बी पद्धतीने वसूलच करू. चला वसूल नाही करायचं, प्रेमाने मागायचं. वसूल आपल्या काय भांडणं करायची नाही, खिस्सा मागा नाही जायचं. प्रेमाने मागू, नाही दिलं तर पुढचं बघू. चालतंय चला. तिथे जाऊन भांडणं करू नका. अय ना ग नाही ग, माझी माय नाही काय रे, तुझ्या पुढं चल तूच पुढं. चला. हा, चल. हा, ऐ, चप्पल तर घाला. खा तुम्ही सारे वाटत. आता 2 घेतलं म्हणून काय झालं का लगेच कमी पडते ती. पाहिलं का? खाऊन दे की मग लेकराला. तो खाता पिता तर काय ग किटकिट तुझी. लेकरू आहे का आता? बरं ते जाऊ दे. होय ते भुईमुगाला तारा ओढून घेऊ का, रानजित्रा ताप नाही द्यायची. बरं लागलं का सर जित्राबांचं माग. मग काय आता त्यांना काय सुंबर आहे का. अगं रात्री अर्धा एकर खाऊन टाकते ती. आणि आपण काय जात नाही का लगे रात्री बघायला? नाही नाही तुम्हाला सवड कवाय सांगा, मला तारा ओढू लागेल, 1 जण लागेल. म्हणजे मी बी यायचं का म्हाताऱ्या माणसानं तुमच्या बरोबर. तू नको येऊ, हिला पाठव एकाच दिवशी, तारा ओढून घेतो आम्ही. काय नाही ते आवळून बांधायला लागतंय. आला खर्चाचाच कार माग. मग आता खर्च काय चुकतोय होय. कांद्याचं तर माहिती नाही एकदा काय झालं यंदा. त्याला काय इलाज येते नक्की मोठी धडावा. झालं आपलं भुईमुगाचं तर एकादशीला काय होईल तेवढाच होय. जायचंय का वावरात आता? काय चाललंय दादा? अगं अरे अचानक आला तुम्ही एकदम. कस काय बऱ्यात का ताई? हो बरं आहे तुमचं. बरंच आहे. बरं चाललंय. बरं आहे बरं आहे. दाजींना बसाय जागा द्या बाबा. आई बरी आहे का? हा बरं झाली आहे सवड यार. मग तुला येत नाही लेकींकडे यायचं, मग आम्हीच यावं म्हणलं. बरं झालं बाय आता म्हाताऱ्या. आणि तू का भाकरी करती? अगं मग काय करते आता बसल्या बसल्या करावं म्हणते, त्यांना रानात जायची म्हणतात आता. नाही आई बसली भाकरी करायला आणि वहिनी निसत्याच बसल्यात म्हणून म्हणलं. निस्त्याने बसले ताई. भाजीच चाललंय निवेदन. काहीतरी निसायचं चाललं. जरा थांब ना, पैसे मागायचे. नाही वहिनी बी म्हणजे काम लय करतात बाई वहिनी. शेतातलं काम तुला जमतंय व्हय? आपलं भाकरी थापत जा. वहिनी सारखं काम नाही कोण करत. वहिनीचं नाही नात करायचं. बरं काय दाजी काय चाललंय, काम बिम कसं काय चालू आहे. का मग चालू इथं पाईपलाईन चालू होती ती आता थांबवावं लागली. आहे पाईपलाईन हा. का कडे. ते काय झालं शेजाऱ्याच्या रानातून आणायची होती, हा ती पाईपलाईन उकरून ठेवली. पण तो मला पैसे दिल्याशिवाय माझ्या रानातली पाईपलाईन बुजायची नाही. तर तो लागला पैसे मागाय. आमच्याकडे आहेत तेवढे पैसे तर गेलं उडून. मग आता थांबवावं लागली. मग त्याला सांगायचं जरा देतो म्हणायचं, एवढं काय त्याला. मग त्याला देतो म्हणूनच तर आलोय ना मी तुमच्याकडे आता. शेजाऱ्याचं कसं असतं, पाणी जरी गेलं तरी चाव चाव करतं. इथं पाईपलाईन न्यायची त्यातून. चाल असं काहीतरी आपलं, त्यामुळे थांबली वाटतं. पैशाची लय अडचण झाली रे दादा आता. त्यामुळे चक्कर मारावं मला तुमच्याकडे. अरे दादा कांदे चांगले गेले असतील ह्या वर्षी. कसे गेले रे? कांद्याचं काय सांगायचं तुम्हाला, माल मस्त निघलाय. हा पण बाजार कुठं गावलाय त्याला. अहो आता 50 रुपये रेटाच्या टायमाला तुम्ही काढला होता की. अहो आम्ही काढाय चालू केला, पण बाजार उतरायला किती वेळ लागतोय. बळबळ 15 रुपयांनी गेल्यात.
काय सांगायचं तुम्हाला? तरी 500 गुन्हे होती जवळपास तुमची. मग आता काय सांगायचं तुम्हाला? 15 गेला पण त्याला खर्च आहे ना. 2-4 लाख तरी झाला असते की. हा आणि त्याला लावायला काढायला खर्च नाही राहत का भाऊ? मग लावायचा राहतो की खर्च. काढायला खर्च, त्याला औषधं फवारण्या. पाऊस दोनदा झाला माहितीये ना, आभाळ आलं तर आभाळ आला की मान टाकी ती. मग थोडे राहिलेच असतील ना पैसे तुझ्याकडं. अहो ताई कस काय राहते आणि त्याच्या मागं खर्च, दुसरा खर्च, घर चालवायचं त्याच्यावरच. आम्हाला काय दुसरीकडून आधार आहे का? बघा तुमच्या जीवात आम्ही पाईपलाईन साठी इकडे आलो, इथं तुमच्या जीवा केली चालून. तुम्ही आता पैसे नाहीत म्हणले, आता आमचं कसं व्हायचं? पण आम्ही पैसे देणार आहे तुम्हाला रिटर्न. 4 महिन्याचा विषय, फक्त 4 महिन्याचा. आमचे पैसे लागले की पैसे. पैसे देणार आहे आम्ही रिटर्न. या बघा दाजी, असं मला कात्रीत पकडू नका. माझ्या जीवा म्हणजे मला विचारून चालू केली का तुम्ही? तसं नाही मिळवणे बुवा, पण तुमच्याकडे आम्ही अपेक्षेने आलो. फक्त 4 महिन्याचा प्रश्न आहे. आता आम्हाला तुम्ही सोडून दुसरं कोण मदत करणार? अहो ठीक आहे, पण आता 10-20 असतं तर ठीक आहे, पण आता एवढं पैसे नाही ना आपल्याकडे. होय, पण आता यांचं भाऊचं त्यांचं जाऊन दे. ह्या ताईंना त्यांना माहित नाही का भावाची परिस्थिती काय आहे? 10-20 रुपयाने आता आम्ही गावात पाईपलाईन उखरून ठेवली. लाख रुपयासाठी आम्हाला आमची इज्जत घालू का तुम्ही? पण आता तुम्हाला लाख रुपये द्यायला आमच्याकडे बी पाहिजे ना. दादा कशाला लय उगं हे करतोय? असेल तर देऊन टाक ना. आणि तुझ्याच बहिणी आहेत ना. पण तू सांग, कमवतो कोणासाठी तू? घरच्यांसाठी आणि बहिणींसाठीच ना. मग बहिणी जर अशा उघड्यावर पडल्या मग काय करायचं? दादा आता असं पण कमवतोय तू कोणासाठी? आमच्यासाठीच ना. आणि बहिणींच्या अडचणीत मदत भावांना नाही करायची मग कोणी करायची सांग बरं? आता बघ त्यांना 1 लाखभर रुपये दे, मला फक्त 50,000 रुपये दे. होय का नाही हो? आपल्याला ह्याला लागायची. काय झालंय आता उन्हाळा आलाय ना, माझ्याकडे होतं पैसे पण समजा संपलं ना. त्यामुळे मला गुरांचं तर मे महिन्यात चालू झाल्यावर काय होईल, ऊन लय लागायला लागते. म्हणलं शेड बांधून काढा म्हणलं. लय नाही 5-50,000 दिलं तरी लय झालं आम्हाला. ऐका की आता ह्यांचं एवढं नडलंय का? आमचं किती आडीचं काम आहे या. तुम्ही आम्हाला आधी द्या, ह्यांचं राहून द्या, ह्यांचं मग बघू परत. अवघड गाडी तुमचं. आम्ही ह्यांनाच नाही म्हणतोय, तू परत पैसे मागतोय. बरं ऐक, त्यांना 50 दे, आम्हाला 50 दे. विषय असा अहो पण ताई तुम्हाला नाहीत 50 द्यायला आणि त्यांना नाहीत. आमच्याकडे कोणालाच द्यायला पैसे नाहीत. आम्हालाच आता फवारणीला आणि त्याला लोकांकडून पैसे पाहावं लागतात. तुमच्याकडे पैसे नाहीत हा न मग आता कसं करायचं? अयो आडे अडचणीला आम्ही देऊ तुम्हाला, तुम्ही आम्हाला मदत करा. हा तुम्ही लय आडी अडचणीला उभा राहतात. तुमच्याकडे नाहीत म्हणलं आता काय करा? सासूबाई तुम्हीच आता आमची मदत करू शकता. आता तिच्याकडे त्यांच्याकडे काय आहे? आता मस्त पैसे नाहीत. विचार केला तर मस्त लय पैसे. दागिने तर आहेत की त्यांच्याकडे. दागिने आम्हाला नेऊन टाकतो आणि पैसे घेतो. माझ्याकडे पैसे आले तुमच्या दागिने सोडून माघारी आणून देतो. आत्या तुम्ही जिथं आहे तेच लिहिलंय किती दागिने. हे बघा वहिनी, आईचे दागिने आहे ना पोरींचेच असतात की. मग आम्ही फक्त कशासाठी मागतोय? आता आम्हाला पैशांची गरज आहे म्हणून गहाण ठेवायला मागतोय फक्त. मेल्यावर असतात बाई लेकीचे, जिथे पण हो, आम्ही काय घेऊन नाही चाललो. आम्ही काय घेऊन नाही चाललो, फक्त बँकेत गहाण ठेवतो. आता तुम्ही असं बी ह्यांना काय सोनं नव्हतं केलेलं लग्नामध्ये, आम्ही बी तुम्ही बी. का आता काय करू, बँकेत ठेवू, काय येईन तेवढं घेतो आम्ही. याच भरून तुमचं सोनं परत माघारी काढून परत सासूबाईला आणून देऊ माघारी. काय टेन्शन करा तुम्ही. फक्त 1.5 लाखाचा तर प्रश्न आहे. हा नाही ह्यांना वेगळं द्या, आमचं आम्हाला वेगळं द्या. आमचं 4 महिन्याचा प्रश्न, आम्ही 4 महिन्यात तुमचं आणून देतो. हा आय होय नाही काहीतरी म्हण की. अगं तुला तुझ्या लेकींची काळजीच नाही. हा अगं तेच चालले आता. ऐकते तुमचं काय म्हणतात काय नाही. ने बाई तुमच्यासाठीच केलंय, तुमच्यासाठीच करते. हा मग असं म्हण ना. असं म्हणल्या सासूबाई कसं मनाला जरा बरं वाटतं जरा, माहितीये का? आत्या तुम्ही तर लगेच हा म्हणून बसल्या. मग बाई आता कसं ग असं तुझं? तुम्हाला इष्टिक पाणी नाही का? लेकी बाळाला नको उली तिला द्यायला. आता ती अडचणी सांगत आहेत म्हणल्यावर काय करायचं ग? खरं आहे तुमचं. आणि तुमच्या गुडघ्याच्या टायमाला 1.5 लाख रुपये आम्ही घातले तेव्हा नाही म्हणले दागिने ठेवा म्हणून. अगं मग तुमचं कर्तव्य तर तुम्ही लेख सुनायचं, तुम्हाला इष्टिक आहे त्याचे काय? अगं आई सगळं ठीक आहे. हं मग रे बाबे. अरे पण जिवंतपणी तू दागिने द्यायचे का? पटत का तुला तरी? हा अरे ती गहाण टाकायची म्हणतात. मग आता काय करतो? नाही गाण टाकायची म्हणते. दादा तू मला सांग, बापाच्या जमिनीवर बी पोराचा हक्क असतो म्हणून जिथेपणीच बापाला म्हणू का मी माझ्या नाव काय करणार आहे तुझ्या नाव काय करणार आहे? असं असते का गाई? बरं नाही बाबा नाही देत. रहित बहिणी चांगली आई देत होती ना सोनं, लगेच मध्ये आड घाला ना. दादा सांग की अरे बायकोला जरा समजवून. ना नाही काय सांग, आम्हाला काय संसार प्रपंच आहे का नाही? तुम्ही आता म्हातारीच्या वेळी आम्ही आलतो का तुमच्याकडे पैसे मागायला? आमचं आम्ही केलं नीट म्हातारीला. मागितलं का आम्हाला? तू मागितलं का? म्हणला का 50,000 रुपये दोघींनी घेऊन या म्हणून? नाही सांगितलंच नाही ना काही त्यावेळेस. ते नाही म्हणले. तुम्हाला मनाने लाजावी नाही वाटल्या का? चला एवढा भाऊ खर्च करू लागला 1-2 लाख रुपये. वहिनी नीट बोला. हॉस्पिटल मध्ये होतो, आलेलोच होतो आम्ही पण दिवस रात्र थांबलो होतो. ठीक आहे ना? अगं काय 50 रुपयाची केळी घेऊन आली ती हॉस्पिटलमध्ये. एवढी आईची काळजी होती तर दातीच केव्हानी यायचं पैसे घेऊन. मग लागली तुम्ही सांगाय मला. मग तू आता बायकोचं ऐकून आम्हाला भांडणार का? हा नाही तुला तरी पटतंय का? अरे पण आम्ही थांबलो तर होतो ना. काळजी होती आम्हाला आईची. असं नाही की आम्ही निघून गेलतो. अरे कायला थांबले तिथं? थांबून म्हातारीचा डबा खात होता तुम्ही. दादा काही या, आम्ही कसे डबे खाऊ?
अरे डबं खाल्लेलं सुद्धा तू काढायला लागला आता बहिणींचं. आता तू जिथे पाणी म्हातारीचं डाग काढायला लागली मग मी बी ते काढतो सगळंच उकरून काढणार आहे मी. आई तुला दिसना का गाई? हा एवढं दादा बोलतोय तू काय गप बसली बरं? देत होती ना काय ह्यानी मध्ये अडकायला बरं? हा नाही नाही आड काय म्हणजे काय मग देऊन राहू सगळं तुला राहू का आम्ही तसंच तर सगळं मागतोय का आम्ही? 1.5 लाख रुपये मागतोय. ही पटत नाही हा. तू वहिनीचं ऐकून लय बहिणींवर अन्याय करायला लागलाच. एवढा राग येतो तुझ्या नवऱ्याला बोल ना दरबारी काय माझ्या दारात येते मेवणे तू? बुवा, मेवणे बुवा, हे तुमचं फक्त आहे. द्यायचं नाही म्हणून स्पष्ट सांगा काय नाही आम्ही आता काही नाही बघू नाही जायचं मला काय करणार आहे तुम्ही? केस टाकतो तुमच्यावर मग आता नाही बघितलं का आता पोरींचं केस टाकायचं चाललेत पार. तुम्ही आहे तर आमच्या बाजूने आपल्या दारात तुम्ही आहे तर आमच्या बाजूने नाही नाही असली दारात नाही आली तरी चालते मला जाऊ तुम्हाला काय दारात करायचं येत नाही आता वकिलाकडे जातो आणि काय आहे? डायरेक्ट केस ठोकायचे आता. कसली केस ठोकणार आहे केस म्हणजे आमच्या बायकांचं सगळं घेतो ना आम्ही डायरेक्ट. आम्ही गप बसणारच नाही दहा. कसली केस कसली आता डायरेक्ट ना जमिनी आमच्या नावावर जेवढं आमच्या हिश्श्याच्या येते ना तेवढं देऊन टाकायच्या. आणि आहे तू मध्ये सगळं करायचा. तू आम्हाला जेवढं आमच्या हिश्श्यात आहे तेवढं द्यायला लावायचं. चालतंय हा. टाका केस अगं शिस्तीत घ्या नका तांडू. नाही, नाही, ते टाका कसं रे, काढतोय बोलूच मग? नको तू हा? तुला केस टाकायची ना हा, टाका टाकते. केस. माझंच नाव नाही वावरून तुम्ही काय केस टाकता? माझ्या बापाने डायरेक्ट नातवाच्या नाव पिंट्याच्या नाव करून टाकली आहे सगळी जमीन. पिंट्याच्या नावावर झालेली आहे जमीन. तुम्हाला काय करायचं ते करा. ह्यो अन्याय केलाय तुम्ही आमच्या सोबत का? पिंट्याच्या नाव कसं काय आम्हाला न सांगता तुम्ही जमीन केली? नाही. सासूबाई बोला की तुम्ही जरा आता काय गावातलं मला माहित आहे का एवढं म्हाताऱ्या माणसाला कोण कळून देतय? अरे पण आई तुला कळायला पाहिजे ना कसं काय डायरेक्ट पिंट्याच्या नावावर केली जमीन यांनी? नाही 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 केली, तुझ्या दाखवून नवऱ्याला बहीण आहे ना दाखव्या. त्याला तिच्या बहिणीला देते का जमीन? दे बरं. देतो मी निम्मी जमीन माझं मी बघतो. निम्मी निम्मी देणार आहेत ते. हा, बरं आहे मग. आम्ही जमिनीचं नव्हतं मग काढायला आम्हाला तुमच्या जमिनीची गरज पण नाही. आम्हाला जमीन पण पाहिजेच नव्हती आम्ही फक्त 1.5 लाखासाठी आलतो. जमिनीवर कुठे घसरला हा विषय? नाही, नाही, बर तुम्हीच म्हणली. म्हणजे आम्ही पैसे मागाय आलो तर ही गेम केली म्हणजे आधीच सगळं तुम्ही कांड करून ठेवलाय वय हा म्हणजे होय तुमचा आमचा विश्वासच नाही. आता आम्ही नाही काय केलं बाबा म्हाताऱ्याने केलंय. म्हाताऱ्याला तुम्हीच भरीवर घातला असेल की लेकींना देण्यापेक्षा तुम्ही माझ्या पोराच्या नावावर टाका म्हणून हा? नाही नाही एवढं नका बोलू. म्हाताऱ्याला माहिती लेकी किती गुणाच्या आहेत त्या हा, लय खर्च यांच्यामुळं करतात. झालंय नाही, नाही, सगळं. नाही, नाही. हेच मध्ये नाही, बोलतात नाही. जास्त. ताई आम्ही काही रोज रोज तुमच्या दारात येत नव्हतो पैसे मागायला. गप राख की जरा. कस काय नाही बोलायचं? तुम्ही तरी बोलतात का? मग आम्हाला माहिती आहे ना या कशा गुणाच्या आहेत, किती येतात दवाखान्यात पळत डबे घेऊन. ओ ऐका कशी आता काय बस पण लय आता झालं. जणाच्या लाजकाचं. चला काय तुम्ही झालं? लय झाला अपमान आता आमचा. इथून पुढे प्रश्नांच्या दारात सुद्धा यायचं ना आपल्याला. दारात काय यांचं तोंड सुद्धा बघायचं ना आपल्याला. पाहुणे नाहीत म्हणून सुद्धा आपलं आपण नाव सुद्धा घ्यायचं नाही. आहे बघ तसं नाही करावं तुम्हाला यावं लागेल म्हातारीसाठी. मी येणार नाही. आता तुला जर लेकींना भेटायचं असेल ना आमच्या घरी यायचं. आम्ही तुझ्या दाराला येणार नाही. तुझ्या लेकामुळे ना हा. 2 मुली तुटल्यात तुझ्या. ती पण फक्त तुम्ही एकट्याने जायचं तर तुम्हाला घरी येऊन देईन. नाहीतर हे आले ना ह्याला अजिबात घरी येऊन चला, देणार जाऊ दे नाही. जाऊ द्या काय उपयोग नाही. आम्हाला काय आपल्या गरज पडली हातात तुमच्या घरी यायची? कोणाला यायचं तुमच्या दरबारी आलं की हे द्या, ते द्या. येऊच नका नाही, तिथं, आता जावा. येतच नाही बस. हा, चांगलं निघा. तुम्ही दिवस दाखवला जावा. आम्हाला. हे चला निघा. दरवेळेस राम राम पैसे राम मागायला राम लागले. राम राम राम. चल आपलं, चल तू. असंच बायकोच ऐकून घर तोड आणि बहिणी बी तोड. तुझं नवरा हा. सांभाळ. लागली मला सांगायला. अरे एवढं नको बोलू. काय एवढं नको बोलू? दरबारी त्यांच्या मड्यावर घालू काय पैसे? अरे एवढं नाही बोलावं आपल्या दारात आल्या. नाही एवढं नाही बोलावं म्हणजे तुम्हाला सांगा आई मला काय संसार आहे पोरं बाळ आहे का नाही? ह्यांनाच देत बसायचं का मी? अगं ह्यांनी स्वतःच्या पायावर नको उभं राहायला शिकायला. दरबारी काय अडचण आली की माझ्याकडे येणार पैसे मागत बसणार. काय करायचं मी? बघ बाबा तुझ्या पद्धती. नाही बघ बाबा नाही. हे बघ राग नको येऊन देऊ. तू मला सांग यांना गावात शेजारी पाजारी आहेत माणसं आहेत ओळखी आहेत जोडीदार आहेत नातेवाईक आहेत त्यांनी त्यांच्याकडे नको मागायला. दरबारी यांनी बायकांना फुगून द्यायचं आणि बायकांनी इकडे येऊन भांडत बसायचं. आणि कुठवर मजल गेली यांची? तू जिथे पण गळ्यातले दागिने टापलेत वावरावर टापलेत. काय करायचं आपण? तू हो म्हणत असेल तर सांग बाबा देऊन टाकतो मी. मला काय नाही. नाही बोला ना तुम्ही बोला. आता तुझ्या मुलं नाही बाय बोलता येत नाही चालता येत तुझ्या मनाने. बरं जाऊ दे खरं आहे ते. चल चल ते तारा आवडायचे चल.